सिद्धी देवताभ्यानो पद्यम समर्पयामी. त्याच्यावरती हळद कुंकू वाहून घ्या. ओम बरोबर स रिद्धी सिद्धिभ्याम नमो नमः. हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यम समर्पयामी. देवाला जसं आपण हार घालतो तसे वस्त्र वाहून देवाला जसं आपण हार घालतो तसं ते वस्त्र घालून घ्या. ओम बरोबर श्री मन्मागणाधिपते नमः. इथे गणपतीला वस्त्रोपवस्ते कापस वस्त्रम समर्पयामी. सिंदूर परिमद्रव्यम समर्पयामी. हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यम समर्पयामी. तुळशीचं एक पान घ्या, विड्यावरती ठेवून द्या. गुळ आहे ना, तुळशीचं एक पान घ्या. देठ देवाकडे असला पाहिजे. एकच पान. हां इथे इथे आता डाव्या पळीने उजव्या हातावरचे पाणी घ्या आणि 3 वेळा पाणी गोल फिरवा. ओम प्राणाय याच्या विड्यावरती 3 वेळा पाणी. ओम उपनाय स ओम व्यानाय स ओम उदनाय स ओम समनाय स ओम ब्रह्मणसा नैवेद्यार्थ पानीयम समर्पयामी. ओम श्रीमन्मागणाधिपते नमः. गुडखाद्यम नैवेद्यम. गुळ खोबऱ्याला गुडखाद्यम नैवेद्यम समर्पयामी. हां गुळ खोबऱ्यावरती 3 वेळा फिरवायचं होते ते. हळद कुंकू थोडंसं वाहून घ्या. हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यम समर्पयामी. ह्या दोन्ही विड्यांवरती पहिले पाणी पळीने एकदा पाणी वाहून घ्या. हां ह्या 2 विड्यांवरती पळीने. हां ओम बरोबर श्री मन्मागणाधिपत्याना पद्यम समर्पय पूगी फलम समर्पयामी. त्याच्यावरती हळद कुंकू वाहून घ्या. बस झालं. एकदाच अक्षता थोडीशी वाहून घ्या. अक्षताम समर्पयामी. फुलाची पानं घ्या. आता कलशावरती अष्टगंधाने एकदम बरोबर स्वस्तिक काढून घ्या. काढता येतं ना स्वस्तिक? येतो ना स्वस्तिक काढून घ्या. दिसतोय ना? आणि बॅगमध्ये असेल बघ हळद कुंकवाचं एकदम मध्ये बोट लावून घ्या. बाजूला तीच बॅग असेल बघ. हॅलो आता हे बाजूला काढ. आरामात उचले आणि बाजूला कुठेतरी ठेवून दे. बाजूला ठेवून दे. ताईंकडे दे तिथे ठेवून दे. हां त्या कलशामध्ये थोडंसं हळद कुंकू वाहून घे. कलशाचा मुख्य कंठे विष्णू रुद्र समाजते. त्यामुळे तुझं ब्रह्मा मध्य मातृगणा स्मृता कुक्षे तू सागरा सर्वे सप्त वसुंधरा ऋग्वेद यजुर्वेद कलश 3 वेळा डोक्याला लावून घे. अंगेच्या संगीता सर्व कलांच्या तो समासित. अत्र गायत्री सावित्री शंती पुष्टी करीत होता. गंगे जमुना जय गोदावरीच्या सर्व नर 3 वेळा लावून घे. नर्मदा सिंधू कावेरी जलसी सन्निधम करू. ओम कलश देवताभ्यो नमो नमः. सर्वोपचार ते गंधा पुष्पम समर्पयामी ठेवून द्या. इथे द्रव्यम समर्पयामी त्याच्यावरती ते ठेवून द्या. आता आपण कलश देवताचं पूजन का करतो? तो ज्याला आपण वरुण देवही मानतो. त्याच्यामध्ये वरुण देव म्हणजे कुठलं? जे बाहेर पाऊस पडतो, जे पाणी आहे कलशामध्ये, जे पाणी आहे, जे सप्त नद्या असतात, गंगा यमुना सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी, त्या वाहत्या नद्या आहेत. त्या वाहत्या नद्यांचं पाणी ह्याच्यामध्ये जर शांत राहतं तसं आपल्या शरीरामध्ये मद मत्सर जो लोभ आहे तो पण शांत राहावा अशी आपण देवाकडे मागणी करतो. त्यामुळे आपण आता कलशाची पूजा केली तर कलशाला हात जोडा, अक्षता व्हा आणि कलश देवताचं स्मरण करा. ओम कलश देवताभ्यो नमः. कलशावरती अक्षता वाहून घ्या. ओम कलश देवताभ्यो नमः. अक्षतां समर्पयामी. कलश देवताचं नमस्कार करून घ्या. नमस्कारो मी घंटी असेल तर घंटी घ्या. हा आपला कलश झाला बरोबर. ह्या कलशावरती ह्या ज्या सुपाऱ्या आहेत त्या आहेत अष्टदिशा. पूर्णपणे दिशा असतात 10. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य आणि त्याच्यानंतर ऊर्ध्व आणि अधम अशा टोटल 10 दिशा असतात. तर समजतंय ना काय बोलतं ना. तर हे आपले झाले अष्टदिशा आणि हे झाले नवग्रह. तर आधी काय करायचं आहे, जेव्हा मी अवयामी स्थापयामी बोलेल तेव्हा त्याच्यावरती पाण्याने अभिषेक घालायचा असेल. 1 2 3 4 जिथे जिथे मी दाखवेल अगरबत्तीने तिथे फळीने पाणी व्हायचे. धक्का कशालाच लागता कामा नये. पूजन केलेल्या गोष्टींना धक्का लागला तर ती उत्तरपूजा मानली जाते. तर एकदम आरामात आणि सांभाळून कर.
ओम इंद्राय नमः इंद्रम आव्यामी स्थापयामी पाणी वाहून घ्या इथे हा इथे इथे ओम वरुणाय नमः वरुणम आव्यामी स्थापयामी इथे पाणी वाहून घ्या एकदाच एकच थांबायचा ओम सोमाय नमः सोमम आव्यामी स्थापयामी ओम यमाय नमः यमम आव्यामी स्थापयामी ओम अग्नेय नमः अग्नेयम आव्यामी स्थापयामी ओम ईशान्याय नमः ईशान्यायम आव्यामी स्थापयामी ओम वायव्य नमः वायव्य आव्यामी स्थापयामी इथे ओम नैऋत्याय नमः नैऋत्यम आव्यामी स्थापयामी आता एका चिमटीमध्ये हळद कुंकू घ्या आणि सगळीकडे हळद कुंकू वाहून घ्या त्यांना 5-6 फुलं काढून घ्या ना हा इथे मग हळद कुंकू वाहून घ्या 5-6 फुलं काढून घ्या एक सुपारी नाही त्यांना घेऊन हळद कुंकू वाहिले ना तर 2 सुपाऱ्यांच्या मध्ये एक फुल व्हायचं आहे तुला ओम इंद्राय नमः हा सगळीकडे सगळं फिर ओम वरुणाय नमः देड देवाकडे असला पाहिजे ओम सोमाय नमः ओम यमाय नमः ओम आग्नेय नमः इथे होऊन घे ओम ईशान्याय नमः मागे पण 2 आहेत अजून ओम वायव्य नमः अजून एक ओम नैऋत्याय नमः एक बेलाचं पान एक तुळशीचं पान एक दुर्वेचं पान एकत्र करा ओम बरोबर सराशी मनमागणा देवतना तसं नाही बेलाची पानं तुम्हीच एकत्र घेतात एवढाच असतं बेलाचं पान दुर्वेचं पान तुळशीचं फक्त एकच पान नाही दूर उचलली आहे ना तुम्ही एक पान द्या देड देवाकडे असला पाहिजे ते वाहून घ्या नाही ते वाहून घ्या वरती धक्का लागून देऊ नका वरती पडलं तरी चालेल वाहून घ्या बेलाची पानं मोठी आहेत जाम आता दुर्वा घ्या पंचामृतामध्ये बुडवा श्री सत्यनारायण देवताभ्यो नमः शुद्धोदक स्नानम समर्पयामी इथे देवाचे ते शिंपडून घ्या आणि खाली देवाचे गणपतीचे ते वाहून घ्या पडून दे देड देवाकडे असला पाहिजे असं नाही टाकायचं उचला हां देड देवाकडे आता अक्षता घ्या जसं मी मगाशी सांगितलं या 8 दिशा वरची आणि खालची ऊर्ध्वम ना आदम अशा सगळ्या दिशांवरती अक्षता वाहून घ्या वाहून घ्या इथून ओम इंद्राय नमः ओम वरुणाय नमः ओम सोमाय नमः ओम यमाय नमः ओम आग्नेय नमः ओम ईशान्याय नमः देवताभ्यो नमो नमः आता प्रत्येक सुपारीच्या इथे एक एक फुल लावून घ्या तर तुम्ही त्यांना काढून द्या फुलं 2 यांच्यामध्ये नाही प्रत्येक सुपारीला धक्का कशाला लागता का म्हणे जपा कुसुम संकाशम काशपेयम माधुतिम तमोरी सर्व पापग्न प्रणमस्ते दिवाकरम तदिशंक तुषाराभम श्रृणोदार्णव संभवम नमामि शशनम सोमम शंभम मुकुटभूषणम धरणीगर्भ संभूतम विद्युत्कांति समप्रभम कुमार शक्ति हस्तं च मंगलम प्रणमाम्यम प्रियम कलुगा श्याम रूपेण प्रतिमं बुधम सौम्यम समगुणप्रेतं तं बुधं प्रणमाम्यम देवानांच ऋषीणांच गुरु कांचन सन्निधम बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिं हिमकुंदमृणालाभं दैत्यानां परमं गुरुं सर्वशक्त प्रवक्तार भार्गवं प्रणमाम्यम नीलांजनं समावासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तंडसंभूतं तं नमामि शनेश्वरं झालं हात जोडून घ्या देवाकडे प्रार्थना करा अर्धकार्य महावीर चंद्र दिव्य विदर्मनम सिंहकागर्भ संभूतं तं राहु प्रणमाम्यम पलाशय कुशलं शानं तारकाग्रहमस्तकं रौद्रं रुद्रं कुरं केतुं तं केतुं प्रणमाम्यम इत्रिशी वेदव्यास विचरित आदित्यादी नवग्रह स्तोत्रम संपूर्णम त्याच्यावरती अक्षता वाहून घ्या एक बेलाचा पान एक दुर्वेचा पान एक तुळशीचा पान द्या त्याच्याकडे
आदित्यादी नवग्रह देवताभ्य नमः नमः. बेलपत्रम तुलसीपत्रम दुर्वापत्रम समर्पयामि. त्याच्यावरती हळद कुंकू चढतो आणि हळद कुंकुम सौभाग्यद्रव्यम समर्पयामि. नाला परिमलम अलंकारम समर्पयामि. आता ह्या विड्यावरती पण पाणी वाहून घे पळीने. श्रीमन मागणाधिपतींना पूगे फलम समर्पयामि. अक्षता वाहून घ्या, त्याच्यावरती थोडीशी फुलं वाहून घ्या. पूगे फलम समर्पयामि. अक्षताम समर्पयामि. हरिद्रा कुंकुम सौभाग्यद्रव्य. हा ते दे, पाकळा घेत तरी चालते. पोती दे इथे, पोती बघा. आता दुर्वेचं एक पान घ्या. तांबण्याचे एकदम मधोमध दुर्वा ठेवा. तांबणे आहे ना, छोटे घ्या, छोटी घ्या, म्हणजे ते तोडा मधून. बाळकृष्णाची मूर्ती धक्का न लावता उचला. आराम खाली ठेव, एकदम मधोमध. अष्टगंध लावून घ्या. श्री सत्यनारायण देवताभ्य नमः नमः. अष्टगंधम समर्पयामि. देवाच्या पाचशे इथे हळद कुंकू वाहून घ्या. श्री सत्यनारायण देवताभ्य नमः नमः. हरिद्रा कुंकुम समर्पयामि. देवाच्या पाचशे इथे फुल वाहून घ्या. फुलपत्रम समर्पयामि. श्री सत्यनारायणाय नमः नमः. फुल घ्या, फुलपत्रम समर्पयामि. वाहून घ्या तिथे. आता पंचामृताचे 5 थेंब त्याच्यावरती वाहून घ्या. श्री सत्यनारायणाय नमः. शर्करा स्नानम समर्पयामि. श्री सत्यनारायणाय नमः. मधुस्नानम समर्पयामि. श्री सत्यनारायणाय नमः. घृतस्नानम समर्पयामि. श्री सत्यनारायणाय नमः. दधिस्नानम समर्पयामि. श्री सत्यनारायणाय नमः. पद्यम स्नानम समर्पयामि. आता पळीने एक श्री सत्यनारायण नमः. पद्यम स्नानम समर्पयामि. आता पळीमध्ये परत पाणी घ्या. श्री सत्यनारायण नमः. अर्घ्यम स्नानम समर्पयामि. आता ते फूल आहे, ते फूल उचला. फुलाचा वास घ्या, धुणडवण्याला निर्माल्याच्या इथे टाकून द्या. आता ह्याच्यानेच मूर्ती साफ. एक मिनिट, दूध घेतलं ना आपण, हे दूधच आहे ना, हे काय दूधच आहे ना ते. हा तेच काय, त्याच्यात बाकी काही मिक्स नाही ना. पळी बाजूला ठेवा. ठीक आहे, तुमच्याकडे ठेवा. जसं आपण मगाशी अभिषेक घातला बरोबर एकदम. जर जास्त हात पुढे जात असेल तर हात मागे घे, किंवा तुम्ही स्वतः मागे झाला तरी चालेल. अथ गणपती सहस्रम व्याख्यासम. ओम नमस्ते गणपते. तमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. तवेम केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्विदं ब्रह्मासि. तम साक्षात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि. अवत्वं मामव वक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमो शिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अव उत्तरात्तात् अव दक्षिणात्तात् अव चोद्वर्तात् अवधरार्थात सर्वतो मां पाहि पाहि समन्तात. तम वाङ्मयसं चिन्मय. तम वाङ्मयसं ब्रह्ममय. तम सच्चिदानन्दा द्वितीयसि. तम प्रत्यक्षं ब्रह्मासि. त्वं ज्ञानमय विज्ञानमयसि. सर्वं जगदं तत्त्व जायते. सर्वं जगदं तत्त्व तिष्ठति. सर्वं जगदं त्वयि मिषति. सर्वं जगदं त्वयि प्रत्येतं भूमिरापो नलो निलो नमा. तम चत्वारि वाक्पदानि. तम गुणत्रयातीता. त्वं ध्यानत्रयातीता. त्वं देहत्रयातीता. त्वं कालत्रयातीता. तम मूलाधारो स्थितिसि नित्यं शवं शक्तित्रयात्मका. तम योगिनो ध्यायन्ति नित्यं. तम ब्रह्मास्तं विष्णुस्तं रुद्रस्तं इंद्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यस्तं चंद्रमास्तं ब्रह्म भुवर्स्वरं गणादि पूर्ण उच्चार्य वर्णादि. तदनन्तरम् अनुस्वार परतरा अंधे मूलचितं तारेण रुद्रम्. एवं मनुस्वरूपं गकारो पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वार बिन्दुरूपम् बिन्दुस्वरूपं नादं संधानं सहिता संधि सैषा गणेश विद्या गणकऋषि निच्युत गायत्री चंद्रा गणपतिर्देवता. ओम गण गणपते नमः. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. एकदंत चतुरस्तं पाषाणं कुशधारिणं रथं च वर्धम् अस्ते बिभ्राणं शकध्वजं रक्तलं. थोडंसं दूध असेल तर बघा. ठीक आहे, आता पळीने याच्यातनं 5 चमचे पंचामृतामध्ये वाहून घ्या. तू ना तो मागचा चमचा ह्यातनं पाचाचे दुधाचे 5 चमचे त्याच्यात गेले पाहिजे. वक्रतुंडमहाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. श्री सत्यनारायण पंचानन स्नानं समर्पयामि. आता हे विष्णूची जी बाळकृष्णाची मूर्ती आहे याच्याने साफ करा. आणि ताई तुम्ही निर्मल्यामध्ये वाहून पाणी निर्मल्यामध्ये वाहून घ्या. एकदम नीट बसून घ्या.
श्री सत्यनारायणाय नमः यज्ञोपवस्त्रम समर्पयामि. धक्का नाही लागला पाहिजे. हळद कुंकू वाहून घ्या. हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यम समर्पयामि. देवता झाले ना. श्री सत्यनारायणाय नमः अलंकारम समर्पयामि. धक्का नको लावून घ्या. अष्टगंधाचा एक बोट देवाला लावून घ्या. श्री सत्यनारायण नमः अष्टगंधम समर्पयामि. देवाच्या पायाच्या इथे हळद कुंकू अष्टगंध वर मस्तकाला आणि पायाच्या इथे हळद कुंकू वाहून घ्या. श्री सत्यनारायणाय नमः हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यम समर्पयामि. कापसाचं वस्त्र आहे ना, वाहून घ्या. एकत्र करते त्याचे हां चालेल. या दोन्ही नारळांवरती पहिने पाणी वाहून घ्या. या आणि त्या ओम बरोबर सवितरुण्यम भर्गो देवस्य धीमहि याच्यावरती पण वाहून घ्या. धियो यो न प्रचोदयात् त्याच्यावरती फुलांच्या पाकळ्या वाहून घ्या. आता हा जो नारळ आहे, आता आपल्यामध्ये अशी मान्यता आहे की कुठलंही आपण पवित्र काम करायच्या आधी आपण कुलदेवतेला नारळ फोडतो, कुलदेवतेचं स्मरण करतो. तर आता आपण कुलदेवतेच्या इथे जाऊ शकत नाही, आपली पूजा आपल्या घरामध्ये आहे, तर आपण त्या नारळालाच कुलदेवत समजून त्याची आता पूजा करणार आहोत. तर एकदा पहिने पाणी वाहून घ्या त्याच्यावरती. ओम कुलदेवताभ्यो नमः पद्यम समर्पयामि. हळद कुंकू थोडंसं वाहून घ्या. त्याच्यावरती अक्षता वाहून घ्या. ओम कुलदेवताभ्यो नमः हरिद्रा कुंकुम सौभाग्यद्रव्यम समर्पयामि. अक्षतां समर्पयामि. एक फूल वाहून घ्या त्याच्यावरती. अक्षता वाहून घ्या. फुलाच्या पाकळ्या थोड्या वाहून घ्या. आता हात जोडा, कुलदेवतेचं स्मरण करा, देवाकडे बोला की आता आम्ही ते शुभ कार्य करतो, याच्यामध्ये कुठलं विघ्न नाही आलं पाहिजे, विघ्न न येता ही पूजा पार पडली पाहिजे. आता हा नारळ घ्या आणि जेवणामध्ये न वापरता हा नारळ तुम्ही फक्त प्रसादासाठीच वापरू शकता. एकदम मोदक बनवा, आता वाटून टाका, फोडून टाका नारळ. इथे नाही, तुम्ही घ्या नंतर देवात ठेवा, काही करा, पण हा नारळ जेव्हा तुम्ही वापराल तर जेवणासाठी नाही वापरला पाहिजे, फक्त देवप्रसाद किंवा मोदक. आता अष्टगंधाचं एक ठीक आहे. श्री सत्यनारायण देवताभ्यो नमः अष्टगंधम समर्पयामि. त्याच्या अक्षता वाहून घ्या. श्री सत्यनारायण अक्षता समर्पयामि. फुलं वाहून घ्या. आता हे जे दोन नारळ आहेत त्या आणि ह्या नारळावरती पहिने पाणी वाहून घ्या. पूर्ण देवताभ्यो नमः पद्यम समर्पयामि. कुंकू वाहून घ्या. फुलाच्या पाकळ्या वाहून घ्या. ओम वरुणदेवताभ्यो नमः फुलपत्रम समर्पयामि. तर तुळशीचं एक पान घ्या आणि मागे फळं आहेत ना, त्यापैकी कुठल्या तरी एका फळावरती देवाकडे करून एक तुळशीचं पान ठेवा. आता डाव्या हाताने पोळी घ्या, उजव्या हातामध्ये पाणी घ्या आणि 3 वेळा कुठल्या पण एका फळाला ओम व्यानाय स्वाहा, उपनाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा. आणि त्याच्यावरती थोडंसं हळद कुंकू घ्या. एकदाच बस झालं. श्री सत्यनारायण देवताभ्यो नमः फळ नैवेद्यम समर्पयामि. अक्षदाम समर्पयामि. अक्षदा वाहून घ्या. हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यम समर्पयामि. धूप आहे का? धूपाना अगरबत्ती पेटून घ्या तिथपर्यंत. घ्या बघा. सत्यनारायणचा प्रसाद घेऊन सर्व डाव्या हातामध्ये घे, उजव्या हाताने धूप दाखव देवाला. श्री सत्यनारायणाय नमः धूपम दीपम समर्पयामि. श्री ओम मागणाधिपते नमः धूपम दीपम समर्पयामि. ठेवून द्या तिथे. स्टँड तुळशीचे पानं मिक्स केले. आता 2 छोट्या द्रोण असतील तर द्रोण, आता वाट्या घ्या. आपल्याला इथे प्रसाद ठेवायचा देवाच्या इथे. एक बेलाचं पान, एक दुर्वेचं पान, एक तुळशीचं पान घ्या. एक बेल घ्या, दुर्वा आणि तुळस.
त्याच्यामध्ये 3 ते 4 घ्या. डबल ते डबल राहते. एक तर तूप पण नाही ना त्याला, तूप पण सुटलं ना एक तर 3-4 घ्या. हा घ्या ना, मला मिक्स करत असेल तर करून. दोन द्रोण घ्या, एक इथे ठेवा आणि एक देवाच्या इथे ठेवा. हां, दोनांवरती तुळशीची पानं ठेवून घ्या. त्या डाव्याने पोळी घ्या. एकदाच पाणी घ्या, 3 वेळा. ओम प्राणाय स्वाम उपनाय स्वाम ब्रह्मण स्वाम, इथे पण तसंच करून घ्या. ओम प्राणाय स्वाम उपनाय स्वाम ब्रह्मण स्वाम श्री सत्यनारायणाय नमः नैवेद्यम समर्पयामी. आता हे नैवेद्य आहे तो खाऊन घ्या तुम्ही. हा नैवेद्य घ्या, खाऊन घ्या. आता ठेवायचं ना देवासमोर, ठेवून घ्या. तुळशीचं पान ठेवायच्यावरती आणि हे घ्या आता. हां ठेवून द्या वरती, हे उचलाय तुम्हाला. आता आपण विष्णूंची 108 नावं घेणार आहोत. तर त्या 108 नावांच्या जेव्हा मी नमहा बोलेल तेव्हा इथे तुळशीचं पान आहे, पान खाली पडलं तरी पण चालेल, त्याला फक्त दाबून देऊ नका. इथे वर एक पान वाचरा जेव्हा मी नामा बोलेल, तुम्ही त्यांना फक्त खोडून देत राहा. आता विष्णू अष्टोस्त्र नामावलीं प्रारंभ करिष्ये. ओम विष्णुस्वे नमः. ओम विष्णवे नमः. ओम वशकराय नमः. ओम भूतात्मने नमः. ओम परमात्मने नमः. ओम पुरुषाय नमः. ओम नारसिंहभूषे नमः. ओम केशवाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम शिवाय नमः. ओम स्वयंभू नमः. ओम अमेयात्मे नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम श्रीकृष्णाय नमः. ओम मधुसूदनाय नमः. ओम माधवाय नमः. ओम हिरण्यगर्भाय नमः. ओम संवत्सराय नमः. ओम अच्युताय नमः. ओम पुंडरीकाक्षाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम उपेंद्राय नमः. ओम हरये नमः. ओम श्रीनिवासाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. ओम गोविंदाय नमः. ओम हिरण्यगर्भाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम गुरवे नमः. ओम दुमूर्षणाय नमः. ओम श्रीमते नमः. ओम नारायणाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम विश्वबाहुवे नमः. ओम अव्यक्तरूपाय नमः. ओम अनंतजीते नमः. ओम आदिदेवाय नमः. ओम गरुडध्वजाय नमः. ओम हरिहरये नमः. ओम श्रीगर्भाय नमः. ओम रामाय नमः. ओम विरामाय नमः. ओम अदोक्षजाय नमः. ओम कालाय नमः. ओम शमाय नमः. ओम दयाय नमः. ओम सुखदाय नमः. ओम धनेश्वराय नमः. ओम आदिदेवाय नमः. ओम ज्ञानगमाय नमः. ओम मुकुंदाय नमः. ओम अनंताय नमः. ओम महर्षि नमः. ओम कपिलाचार्याय नमः. ओम चक्रगदाधाराय नमः. ओम श्रीकृष्णाय नमः. ओम संकर्षणाय नमः. ओम अच्युताय नमः. ओम पुष्पराक्षसाय नमः. ओम गोपतये नमः. ओम निवृत्तामने नमः. ओम श्रीवत्वक्ष नमः. ओम श्रीधराय नमः. ओम श्रीकराय नमः. शोकनाकशाय नमः.
अनिरुद्धाय नमः ओम प्रद्युम्नाय नमः ओम त्रिलोकेशाय नमः ओम हरये नमः ओम ब्रह्मणाय नमः ओम ब्रह्मज्ञानाय नमः ओम ब्रह्मणाप्रियाय नमः ओम महायज्ञाय नमः ओम स्तोत्राय नमः ओम पुण्याय नमः ओम वासुदेवाय नमः ओम यदुश्रेष्ठाय नमः ओम देवकीनंदनाय नमः ओम सर्वज्ञाय नमः ओम सिद्धाय नमः ओम अश्वत्थाय नमः ओम भयनाशकाय नमः ओम निर्गुणाय नमः ओम सर्वकामदाय नमः ओम पुण्यश्रवणाय नमः ओम कीर्तनाय नमः ओम पुण्याय नमः ओम भयपहाय नमः ओम भीमपराक्रमाय नमः ओम गदाधराय नमः ओम वामनाय नमः ओम दामोदराय नमः ओम पुरुषोत्तमाय नमः ओम गरुडध्वजाय नमः ओम ब्रह्मनाथाय नमः ओम लक्ष्मीवल्लभाय नमः ओम जगदीशाय नमः ओम भार्गवाय नमः ओम भवतारकाय नमः ओम भक्तरक्षसाय नमः ओम महाराक्तये नमः ओम हंसाय नमः ओम गुरुतत्वाय नमः ओम जगत्पालकाय नमः ओम जनकल्याणकारकाय नमः ओम सर्वदुःखकाय नमः श्री पंढरीनाथाय नमो नमः इति श्री सत्यनारायण देवताभ्यो नमो नमः अष्टफल नावल समर्पयामि. आता डाव्या हातामध्ये धूप घ्या आणि उजव्या हाताने सर्व पूजेला दाखवा, देवाला नैवेद्याला सर्वत्र. दाखवलं सगळं घरच्यांना द्या आणि घरच्या देवांना पण धूप दाखवून घ्या. एका हातामध्ये बेलाचं एक पान, दुर्वाचं एक पान, तुळशीचं एक पान. आता सत्यनारायणाची जी पूजा आहे ती आपली इथे समाप्त झाली आहे. असं मानलं जातं की सत्यनारायणाच्या पूजेला जेवढं महत्त्व आहे तेवढी सत्यनारायणाची फक्त कथा ऐकण्यामध्ये पण तेवढं महत्त्व आहे. तर जी आता मी तुम्हाला ऐकवते तो पूर्णपणे 5 अध्याय आहेत. 5 अध्यायांमधनं 5 वेगवेगळे बोध मिळतात आपल्याला. तर ती जी पूजा आहे, जी कथा आहे ती शांत चित्ताने ऐकून घ्या. आपण सत्यनारायणाच्या कथेचा पहिला अध्याय प्रारंभ करतोय. या अध्यायामध्ये आपल्याला हे समजलं जातं की ही कथा आपल्यापर्यंत आली कशी, कोणाला समजलं की सत्यनारायणाची कथा करावी. तर शांतपणे ऐकून घ्या. आपण आता श्री सत्यनारायण कथेचा पहिला अध्याय प्रारंभ करीत आहोत. श्री गजाननाय नमः. आता मी सत्यनारायण कथेचा तुम्हाला अर्थ सांगतो. एकदा नैमिष करण्यात राहणाऱ्या शनदौनक ऋषींनी पुराण सांगणाऱ्या सुतांना विचारले. ऋषी विचारतात, हे मुनिश्रेष्ठा, मनातील सर्व फळे कोणत्या व्रताने अथवा तपश्चर्याने मिळतात ते ऐकण्याची इच्छा आहे, कृपा करून सांगा. सुत सांगतात, मुनियो, नारदांनी हाच प्रश्न भगवान महाविष्णूंना एकदा विचारला होता. त्यावेळी विष्णूंनी नारदांना जे सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो, शांत चित्ताने ऐका. एकदा महायोगी नारद मुनी जनतेवर दया करावी अशा बुद्धीने अनेक लोकांमध्ये फिरत असता मनुष्य लोकात भारतात आले. आणि मनुष्य लोकात आपल्या पूर्वकर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन अनंत प्रकारचे दुःखे लोक भोगीत असते पाहून कोणत्या साधनाने त्यांची ही दुःखे नक्की नाहीशी होतील हा विचार करून नारद मुनी वैकुंठात गेले. त्या वैकुंठात 4 हातामध्ये शंख, चक्र, गदा व कमळ धारण केलेल्या व पायापर्यंत रुणवारी वनमाळा गळ्यात घातलेल्या सर्व स्वच्छ वर्णाच्या नारायण भगवंताला पाहून त्यांची स्तुती करण्यास त्यांनी प्रारंभ केला. नारद म्हणाले, ज्याचे स्वरूप, वाणी व मन हे न कळणारे आहे, जो अनंत शक्तिमान आहे, जो उत्पत्ती, मध्य व नाश यांना रहित आहे, मुळाचा निर्गुण आहे व जगाच्या आरंभाकाळी जो तिन्ही गुणांचा स्वीकार करतो व जो मुळांचे सर्व मूळ करून सर्व भक्तांची दुःखे नाहीशी करतो, त्या नारायणाला माझा नमस्कार असो. नारद मुनींनी केलेली स्तुती पाहून भगवान विष्णू नारदांजवळ बोलले. भगवान म्हणाले, हे मुनिवरा, आपण कोणत्या कामासाठी आलाय आणि आपल्या मनात नक्की काय आहे ते आम्हाला सांगा. नारद म्हणाले, हे भगवंता, मृत्यूलोकात आपण केलेल्या पापकर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारची दुःखे भोगीत आहेत. नारद म्हणाले, भगवंता, आपली कृपा तर माझ्यावर असेलच, तर सर्व लोकांची दुःखे लहान अशी कोणत्या उपायाने नाहीशी होतील हे आम्हाला सांगा, ही ऐकण्याची माझी इच्छा आहे. भगवान म्हणाले, हे नारदा, लोकांवर कृपा करण्याच्या हेतूने जो तू प्रश्न विचारला आहेस तो फार सुंदर आहे. जे व्रत केल्याने जीवांचे सर्व सुख नाहीशी होतात, सर्व दुःख नाहीशी होतात, ते व्रत मीच सांगतो, श्रवण करा. हे वत्सा नारद, तुझ्यावरती माझे प्रेम असल्यामुळे स्वर्ग लोकात
व मनुष्य लोकात आजपर्यंत कोणालाही माहीत नसलेले व महापुण्यकारक असे एक व्रत आज मी तुला सांगतो. या व्रताला सत्यनारायण व्रत असेही म्हणतात. हे विविधपूर्वक केले असता व्रत करणारा मनुष्य या लोकी सर्व सुख भोगून शेवटी आनंदरूपी व मोक्षपदात जातो. भगवान विष्णूंचे भाषण ऐकून नारद मुनी विष्णूंना म्हणाले, हे नारायणा, या व्रताचे फळ काय, याचा विधी काय, हे व्रत पूर्वी कोणी केले, हे सविस्तर विस्तार करून आम्हाला सांगा. त्याचप्रमाणे हे व्रत कोणत्या काली करावे तेही सांगा. हे नारदांचे भाषण ऐकून भगवान म्हणाले, नारदा, हे व्रत दुःख शोक यांचा नाश करणारा असून धनधान्यांची समृद्धी करणार आहे, तसेच सौभाग्य व संतती देणार आहे. सर्व कार्यात विजयी करणारे हे व्रत आहे. हे व्रत भक्ती व श्रद्धा यांनी युक्त होऊन ब्राह्मण व बांधवांचा धर्मनिष्ठा ठेवून प्रदोपकाळी सत्यनारायणाचे पूजन करावे. केळी, दूध, शुद्ध तूप, साखर, गव्हाचा रवा यांचा केलेला प्रसाद 1.25 पावशेर किंवा 1.25 किलो असून भक्तियुक्त अंतःकरणाने सत्यनारायणाला अर्पण करावा. गव्हाचा रवा न मिळाल्यास तांदळाचा रवा घ्यावा. साखर नसेल तर गुळ घ्यावी. वरील वस्तू 1.25 प्रमाणात घेऊन त्यांचा केलेला प्रसाद सत्यनारायणाला अर्पण करावा. आपले बांधव व मित्र यांच्यासह सत्यनारायणाची कथा ऐकून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी. नंतर ब्राह्मण व बांधवांसह त्यांचे भोजन करावे. नंतर भक्तीने प्रसाद भक्षण करून सत्यनारायणासमोर गायांवर नृत्य करावे. हे पूजा नदी सर्व कृत्य पवित्र देवलात करून सत्यनारायणाचे स्मरण करीत घरी यावे किंवा आपल्या घरातील देवासमोरही केले तरीही चालते. पूर्वी सांगितल्याप्रमाणे भक्तिभावाने व्रत केले असता सर्व मनुष्यांच्या इच्छा पूर्ण होतात. कलियुगात सर्व जीवांचा दुःखनाश करण्याचा एक सोपा उपाय आहे. सत्यनारायण कथेचा इथे पहिला अध्याय संपत आहे आणि तो या ठिकाणी पूर्णपणे झाला आहे. श्री सत्यनारायणाय नमो. प्रथम अध्याय समाप्त. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. इथे वरती वाहून घे, ठेव वरती ठेव डायरेक्ट. परत एकदा घ्या. गेल्याचा पान आता सत्यनारायणाची पहिली कथा जी आहे ती समाप्त झाली. दुसऱ्या कथेमध्ये आपल्याला हे समजतं की पृथ्वी लोकावरती ही पूजा जी आहे सर्वप्रथम कोणी केली आणि त्यांच्या सगळे आपल्याला कळले आहे. तर दुसऱ्या कथेवरती तुम्ही लक्ष द्या. आता आपण सत्यनारायणाच्या कथेचा द्वितीय अध्याय प्रारंभ करत आहोत. भगवान म्हणाले, नारदा, हे व्रत पूर्वी कोणी केले होते ते मी सांगतो. एका सुंदर अशा काशी नगरात एक दरिद्री ब्राह्मण राज होता. भूक व ताणाने पीडितून तो ब्राह्मण पृथ्वीवरती रोज फिरत होता. धार्मिक ब्राह्मणावर कृपा करणारा भगवान त्या दुःखी ब्राह्मणाला पाहून भगवंतांनी वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले व त्या काशी नगरात ब्राह्मणाला प्रश्न विचारला, हे ब्राह्मणा, तू दुःखी होऊन दररोज पृथ्वीवरती कशासाठी फिरतोस ते ऐकण्याची माझी इच्छा आहे. हे ब्राह्मण श्रेष्ठ, ते तू मला सांग. हे वृद्धरूपी ब्राह्मण स्वरूपी भगवंताचे भाषण ऐकून तो ब्राह्मण म्हणाला, मी अतिदरिद्री ब्राह्मण आहे. भिक्षा मागण्यासाठी रोज पृथ्वीवरती जातो. हे भगवंता, दारिद्र्य नाहीसे करण्याचा एखादा सोपा उपाय असेल तर तो आम्हाला सांगावा. असे ब्राह्मणाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले, सत्यनारायण नावाचा विष्णू सर्वांच्या इच्छा पूर्ण करून देणारा मनातील एक फळ देणारा आहे. जे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो. सत्यनारायणाचे पूजात्मक उत्तम व व्रत करून त्यानंतर ब्राह्मणाला पूजनाचे सर्व विधान सांगून सत्यनारायण प्रभू तिथून गुप्त झाले. वृद्ध ब्राह्मणाने सांगितलेले व्रत मी अवश्य करेल असा ध्यास दारिद्र्य ब्राह्मणाला लागल्यामुळे त्याला रात्री निद्रा आली नाही. नंतर तो ब्राह्मण सकाळी उठून मी या सत्यनारायणाचे व्रत गावात भिक्षा मागण्यासाठी गेला. त्या दिवशी ब्राह्मणाला खूप पैसा मिळाला व त्याने पूजनाची सर्व पूर्व तयारी करून आपल्या बांधवांसह सत्यनारायणाचे पूजन केले. नंतर तो दरिद्र ब्राह्मण त्या सत्यनारायणाच्या व्रतामुळे सर्व दुःखातून मुक्त झाला. धनधान्यांनी समृद्ध होऊन आनंदी झाला. त्या वेळापासून तो ब्राह्मण प्रत्येक महिन्याला सत्यनारायणाचे व्रत करू लागला व या व्रतामुळे सर्व पापातून मुक्त होऊन तो अंत दुर्लभ अशा मोक्षाला गेला. ब्राह्मणा, ज्यावेळी हे सत्यनारायणाचे व्रत कोणी मनुष्य भक्तिभावाने करेल त्यावेळी त्याची सर्व दुःख नाहीशी होतील. मुनियो, याप्रमाणे नारायण भगवंताच्या नारदांना सत्यनारायणाचे व्रत सांगितले, हेच मी तुम्हाला सांगतो, अन्य काय सांगू. ऋषी त्यांना नंतर विचारतात, त्या ब्राह्मणापासून हे व्रत कोणी ऐकले व नंतर कोणी प्रत्यक्ष केले ते सर्व ऐकण्याची आमची इच्छा आहे व श्रद्धा पण आहे. सुद्धा सांगतात, मुनियो, हे व्रत पृथ्वीवरती कोणी केले ते मी तुम्हाला सांगतो. एकदा ब्राह्मण आपल्या वैभवाप्रमाणे आपले बांधव व इष्टमित्रांचा आनंदाने व भक्तीने हे व्रत करीत होता. तिने हे व्रत करत होता. तिथे एकदा लाकडे विकणारा एक मोळी विक्या आला. तो मोळी विक्या ताणण्याने व्याकुळ झालेला असलेला पाहून मस्तकावर मोळी बाजूला ठेवून ब्राह्मणाच्या घरी गेला. तो व्रत करीत असता पाहून त्याने त्याला नमस्कार करून विचारले, महाराज, आपण हे काय करीत आहात व हे व्रत केल्याने काय फळ मिळते हे विस्तारपूर्वक सांगा. ब्राह्मण म्हणाला, सर्व इच्छा पूर्ण करणारे हे सत्यनारायणाचे व्रत आहे. याच कृपाप्रसादाने मला पुष्कळ धनधान्य मिळाले. नंतर त्या मोळी विक्याने हे व्रत समजून घेतले व आनंदीपणाने प्रसाद भक्षण करून तो शहरात मोळी विकण्यासाठी गेला. सत्यनारायणाचे चिंतन करीत लाकडाची मोळी मस्तकावर ठेवून गावात लाकडे विकून जे द्रव्य मिळेल त्या द्रव्याने श्री सत्यनारायणाचे उत्तम पूजन करेल असा मनाशी निश्चय केला. धनिक लोक ज्या नगरात राहतात तिकडे तो गेला. त्याला त्या दिवशी दुप्पट द्रव्य मिळाले.
नंतर त्याने आनंदी अंतकरणाने उत्तम पिकलेली केळी, साखर, तूप, दूध, गावाचा रवा प्रत्येकी सव्वामाप याप्रमाणे खरेदी करून आपल्या घरी आला. आपले बांधव व इष्टमित्रांसह बोलून त्याने विधुनात्मक रीतीने यथासांग सत्यनारायणाचे पूजन केले. या सत्यनारायणाच्या व्रतभावाने मोहिविका धनधान्य व पुत्र इत्यादींनी संपत्तीने युक्त झाला व या लोकात सुखी होऊन शेवटी सत्यनारायणाच्या प्रभूच्या लोकी गेला. या ठिकाणी या कथेचा दुसरा अध्याय संपत आहे. इति द्वितीय अध्याय समाप्त. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. परत एकदा घ्या. आपले 2 अध्याय इथे समाप्त झाले आहेत. तिसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला हे समजते की आपण आपलं इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण देवाकडे कुठला नवस मागतो, कुठलं आपल्यावरती कुठलं संकट आलंय ते टाळण्यासाठी आपण देवाकडे नवस मागतो की माझी ही तू जे दुःख आहे ते नाहीसे कर, मी तुझं नवस करेल, तुझी पूजा करेल. पण असं विविध प्रकारचे आपण देवाकडे नवस करतो. पण काही कारणास्तव आपण जर ते नवस पूर्ण नाही केला तर त्यावेळेस आपल्याला कुठली दुःख भोगावी लागतात हे आपल्या तिसऱ्या आणि चौथ्या कथेमध्ये समजलं जातं. तर ते शांत चित्ताने एकदा ऐकून घ्या. आपण सत्यनारायणाच्या कथेचा तिसरा अध्याय पूर्ण करत आहोत, प्रारंभ करत आहोत. सुत सांगतात, ऋषो याविषयी मी तुम्हाला आणखीन एक कथा सांगतो, ती ऐका. पूर्वी या पृथ्वी तलावरती उल्कामुख नावाचा एक सार्वभौम राजा राहत होता. तो राजा जितेंद्र व सत्य बोलणारा होता, भक्तिमान व बुद्धिमान होता. तो देवळात जाऊन प्रत्येक ठिकाणी ब्राह्मणांना द्रव्य देऊन संतुष्ट करत असे. त्याची भार्या प्रतिव्रता, सुंदरवदना व अत्यंत रूपवान होती. एके दिवशी तो राजा स्त्रीसह नदीच्या तीरावर सत्यनारायणाचे पूजन करीत होता. त्यावेळी साधू आणि व्यापारासाठी पुष्कळ द्रव्य घेऊन राजा पूजन करीत होता त्या ठिकाणी आला व नौका नदीच्या तीरावरती उभी करून राजाच्या जवळ आला व व्रत करणाऱ्या राजाला पाहून अत्यंत विनयाने विचारू लागला. साधू आणि म्हणाला, हे राजा, भक्तियुक्त अंतकरणाने तू हे काय करीत आहेस ते सविस्तरपणे मला सांग, हे माझ्या ऐकण्याची इच्छा आहे. राजा म्हणाला, साधू, पुत्र, धन व वगैरे प्राप्त व्हावे ह्या अतुल तेजस्वी सर्व मनोरथ पूर्ण करणाऱ्या सत्यनारायणाचे पूजनात्मक विष्णूंचे मी बांधवांसह व्रत करीत आहे. राजाचे हे वाक्य ऐकून अत्यंत आदराने साधूवाणी म्हणाला, महाराज, आपण हे व्रत विस्तार करून मला सांगावे. जसे सांगाल तसे मी करेन. मला संतती नाही, या व्रताने नक्कीच होईल. असे बोलून व्यापारासाठी अन्न गावी न जाता आनंदाने साधूवाणी घरी परतला व त्याने संतती देणारे हे व्रत आपल्या भार्याला सांगितले. त्यावेळी मला संतती होईल, ज्यावेळी मला संतती होईल त्यावेळी मी सत्यनारायणाचे व्रत करेल असा नवसही त्याने केला. अशा प्रकारचे व्रत शिलवान साधूवाण्याने आपल्या लीलावती नावाच्या भार्याला सांगितले. नंतर धार्मिक व प्रतिव्रता भार्या, त्याची लीलावती नावाची भार्या आनंदी अंतकरणाने पतीची सेवा करीत असता सत्यनारायणाच्या कृपाप्रसादाने गर्भवती झाली. नंतर तिला 10वा महिना सुरू होताच एक कन्यारत्न प्राप्त झाले. तिला शुल्क पक्षातील चंद्राप्रमाणे प्रत्येक दिवशी ती वाढू लागली, म्हणून तिचे नाव कलावती असे ठेवले. नंतर काही दिवसात त्या लीलावतीने साधूवाण्याला मधुरवाणीने प्रश्न विचारला की आपण सत्यनारायणाचे व्रत का करीत नाही आहोत. त्यावेळी भार्याचा प्रश्न ऐकून साधूवाणी म्हणाला, हे प्रिये, कलावतीच्या लग्नाच्या वेळेस मी हे सत्यनारायणाचे व्रत नक्की करेन. अशा प्रकारे भार्याचे समाधान करून व्यापारासाठी साधूवाणी दुसऱ्या गावी निघून गेला. त्याची कन्या कलावती गुणांनी व वयाने मोठी होऊ लागली. साधूवाण्याने आपली मुलगी लग्नाला योग्य झाली आहे असे पाहून मित्रमंडळींबरोबर विचार केला व लगेच उत्तम वर शोधण्यासाठी एका दूताला आज्ञा दिली. तो दूत आज्ञेप्रमाणे शोधण्यासाठी कांचन नावाच्या नगरात आला. नंतर तो दूत एका वाण्याच्या मुलाला घेऊन परत आला. त्यावेळी सर्व गुण संपन्न सुंदर अशा वाण्याच्या मुलाला पाहून त्या साधूवाण्याने आपल्या ज्ञाती बांधवांसह आनंदी अंतकरणाने वैश्यपुत्राला विधियुक्त कन्यादान केले. त्या विवाहाच्या वेळी दुर्दैवाने पूर्वी केलेला नवस जो सत्यनारायणाचे व्रत करण्यास तो साधूवाणी विसरला. त्यामुळे त्याच्यावरती भगवान रागवले. नंतर तो व्यापारात चतुर असणारा साधूवाणी काळाच्या प्रेरणेचा व्यापारासाठी जाव्यास निघून गेला आणि सिंधुनईच्या जवळ असणाऱ्या रम्य अशा रत्नपुरामध्ये जाऊन आपल्या श्रीमान जाव्यासह तो साधूवाणी व्यापार करू लागला. ते दोघे चंद्रकेतूच्या नगरात व्यापार करीत असता काही काल उत्तर निघून गेला. इतक्या सत्यनारायण प्रभूंनी हा वाणी आपल्या सत्यनारायणाच्या पूजेच्या प्रतिज्ञेपासून भ्रष्ट झाला आहे, याला भयंकर दुःख प्राप्त असा श्राप दिला. श्राप दिल्यानंतर थोड्याच दिवसात चंद्रकेतू राजवाड्यामध्ये चोरी झाली. चोर चोरलेले द्रव्य घेऊन साधूवाणी ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी आला. आपल्या मागून राजदूत येत पाहून चोर घाबरला व त्याने चोरलेले द्रव्य साधूवाण्याच्या दाराजवळ ठेवून चोर तिथून पळून गेला. इतका राजदूत सज्जन साधूवाणी ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी आले व त्यांना चोरीस गेलेले राजद्रव्य त्या ठिकाणी व हेच ते चोर असे समजून त्या दोघांस बांधले व आनंदाने धावत धावत त्या दोघांना राजाजवळ आणले व म्हणाले, महाराज, आपले द्रव्य चोरलेले हे पहा 2 चोर आपणासमोर उभे केले आहेत, आज्ञा करावी. राजाने विशेष विचार न करता त्यांना बंदीशाळेत टाकण्याची आज्ञा दिली व लगेच राजदूतांनी त्यांना बेड्या घालून किल्ल्यामध्ये कारागृहात टाकून दिले.
त्यावेळी आम्ही चोर नाही ते म्हणत असतो होते, परंतु सत्यदेवतेच्या मायेमुळे त्यांचे बोलणे कोणी ऐकले नाही. उलट साधुवाणाने साधुवाणाचे सर्व द्रव्य राजाने जप्त केले. त्या सत्यनारायणाच्या श्रापामुळे साधुवाणाच्या भार्याला फार दुःख झाले व त्या घरातील सर्व द्रव्य चोराने चोरून नेले. तेव्हापासून मानसिक दुःख व रोग यांनी व्याप्त होऊन शुद्धा व तृषा यांनी दुःखी झालेली साधुवाणाची भार्या प्रत्येक घरी भिक्षा मागण्यासाठी फिरू लागली. साधुवाणाची मुलगी कलावती पण घरोघरी भिक्षा मागू लागली. एक दिवस ती कलावती भुकेने व्याकुळ झालेली अशा एका ब्राह्मणाच्या घरी गेली व त्या ठिकाणी तिने सत्यनारायणाचे पूजन चाललेले पाहिले आणि तिथे बसली व नंतर कथा ऐकून सत्यनारायण प्रभूची दुःख निवारण्यासाठी प्रार्थना केली. प्रसाद भक्षण करून आपल्या घरी आली. त्यावेळी फार रात्र झाली होती. कलावती आईने तिला प्रेमाने विचारले, हे मुली, तू इतक्या रात्रीपर्यंत कुठे होतीस? तुझ्या मनात काय विचार चालू आहेत? हे ऐकून कलावती म्हणाली, आई, मी एका ब्राह्मणाच्या घरी सर्व इच्छा पूर्ण करणारे व्रत पाहिले. मुलीचे वाक्य ऐकून आनंदी झालेली साधुवाणाची भार्या सत्यनारायणाचे व्रत करण्यास तयार झाली. त्या प्रतिव्रता असणाऱ्या साधुवाणाच्या भार्याने आपल्या पती व जावई लवकर घरी यावेत असा संकल्प करून बांधव व इतर आप्तजनां यांच्यासह सत्यनारायणाचे पूजन केले व हे भगवंता, माझ्या पतीचे व जावयाचे अपराध क्षमा करण्यास आपण समर्थ आहात अशी सत्यनारायणांची प्रार्थना केली. त्यावेळी भगवान सत्यनारायण व्रताने संतुष्ट झाले. नंतर चंद्रकेतूच्या स्वप्नात जाऊन त्यांनी सांगितले, हे नृपश्रेष्ठा, जे तू 2 वणी बंदी शाळेत टाकल्यास त्यांना सोडून दे. तसेच हे राजा, त्यांचे जे तू धन घेतल्यास ते त्यांना परत दे. असे जर तू न करशील तर तू धनधान्य पुत्रांसह मी तुझा नाश करेल. असे राजाच्या स्वप्नात सांगून सत्यनारायण तिथून अदृश्य झाले. नंतर प्रातःकाळी राजाने सभेमध्ये बसून सर्वजणांना स्वप्न ते सांगितले व जे 2 वाणी आपण बंदिशात टाकले होते त्यांना लवकर मुक्त करा अशी आज्ञा दिली. दूतांनी राजाच्या आज्ञेप्रमाणे साधुवाणी व त्यांचा जावई या दोघांना बंधनातून मुक्त करून राजाच्या समोर आणले व हात जोडून नम्रतेने म्हणाले, महाराज, आपण आपल्या आज्ञेप्रमाणे बंदिशातून मुक्त करून दोन्ही वैश्यवृत्त आणले आहेत. नंतर साधुवाणी व त्याचा जावई चंद्रकेतू राजाला नमस्कार करून पूर्वीचा वृत्तांत आठवून शिक्षेच्या भीतीमुळे त्यांनी काहीच भाषण केले नाही. त्या दोन्ही वाण्यांना पाहून चंद्रकेतू राजा आदराने म्हणाला, वैश्य, तुमच्या दैवयोगामुळे तुम्हाला हे दुःख प्राप्त झाले, आता भीती नाही. असे बोलून त्यांच्या बेड्या काढून त्यांना शौर्यकर्म व मंगल स्नान करविले. नंतर त्या दोघांना वस्त्र व अलंकार देऊन त्यांचा गौरव केला. नंतर नम्र भाषणाने त्यांना अत्यंत संतुष्ट करून व त्या वाण्याचे जे द्रव्य घेतले असे त्यांना ते दुप्पट करून दिले व म्हणाला, हे साधू, आपण आपल्या घरी जा. नंतर त्या दोघांनी राजाला नमस्कार केला आणि आपल्या कृपेने आम्ही घरी जातो असे म्हणून ते तेथून निघाले. या ठिकाणी सत्यनारायण कथेचा 3रा अध्याय पूर्ण झाला. इति 3य अध्याय समर्पयामि. दंडमाकाय सूर्यकोटि निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा प्रत्येक बेलाचा मान दुर्वेचा मान तोषे समान. आपण आता सत्यनारायणाच्या 4थ्या कथेला प्रारंभ करत आहोत. नंतर साधुवाण्याने आपणास वाटेत विघ्न येऊ नये म्हणून ब्राह्मणांना दक्षिणा देऊन आशीर्वाद घेतला व जावयासह स्वतःच्या नगरास गेला. तो साधुवाणी काही थोडा दूर गेल्यानंतर संन्यासवेश धारण करणाऱ्या सत्यनारायण प्रभूंनी साधुवाण्याची परीक्षा करण्यासाठी, हे साधू, तुझ्या नौकेत काय आहे ते सांग असा प्रश्न विचारला. धनाने उन्मत्त ते 2 साधू आणि त्यांची निंदा करून हसू लागले व म्हणाले, संन्यासी बुवा, आमचे द्रव्य नेण्याची तुमची इच्छा काय आहे? आमची नौका वेली व पाणी यांनी भरलेली आहे. असे साधुवाण्याचे उन्मत्तपणाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले, तुझे बोलणे खरे हो. असे बोलून संन्यासवेश धारण करणारा भगवान तेथून निघून गेला व तेथून थोड्याच अंतरावर असलेल्या समुद्राच्या तीरावरती बसले. संन्यासी दूर गेल्यावरती साधुवाणाने आपले नित्यकर्म केले व नौकेकडे गेला आणि पाहिले की ते हलकेपणामुळे नौका वर आली आहे. ते पाहून साधुवाणी आश्चर्यचकित झाला. नौकेत वेली पाने पाहून साधुवाणी मूर्छा येऊन तिथे जमिनीवर पडला. नंतर थोड्या वेळाने साधुवाणी सावध होऊन चिंता करू लागला. त्यावेळी साधुवाण्याचा जावई म्हणाला, महाराज, आपण शोक का करतात? संन्यासाने तो आपला श्राप दिला आहे, त्याचमुळे हा सर्व प्रकार घडला आहे. तो संन्यासी पाहिजे ते करण्यास समर्थ आहे असे म्हणून त्याला आपण शरण जाऊ व आपले सर्व मनोरथ पूर्ण होतील. असे जावयाचे भाषण ऐकून साधुवाणी यतीजवळ गेला. त्याला पाहून भक्तीने नमस्कार केला व आदराने बोलू लागला, महाराज, मी जे आपणास खोटे बोललो त्या अपराधाची मला क्षमा करावी असे म्हणून पुन्हा पुन्हा नमस्कार केला व तो साधुवाणी अतिशय दुःख झाल्या. संन्यास वेशधारी भगवान शोक करणारा साधुवाण्याला म्हणाले, शोक करू नकोस, मी सांगतो ते ऐक. तू माझ्या पूजनाविषयी परामुख आहेस, म्हणूनच माझ्या आज्ञेने तुझ्यावरती हे सर्व दुःख प्राप्त झाले. हे ऐकून साधुवाणी भगवंताची स्तुती करू लागला. साधुवाणी म्हणाला, तुझ्या मायाने मोहित झालेले ब्रह्मादिक देवही तुझे गुण व रूप जाणू शकत नाही. हे प्रभू, हे आश्चर्य आहे. तुझ्या मायाने मोहित झालेला मूर्ख मी आपणास कसा जाणेन? माझ्यावर कृपा करावी. मी यथाशक्ती आपले पूजन करेल. मी आपणास शरण आलो आहोत, माझे रक्षण कर. माझ्या पूर्वीचे द्रव्य मिळाले असे साधुवाण्याने भक्तियुक्त भावाने भगवंतांकडे
संतुष्ट होऊन व्रत मागितला व साधुवाण्याला इच्छित वर देऊन भगवान तिथून नाहीसे आले. नंतर साधुवाण्याने नौकेवर जाऊन पाहिले की तो पूर्वीप्रमाणे नौका भरलेली होती व सत्यनारायणच्या कृपेनेच हे असे झाले असेल. साधुवाण्याने आपल्या बांधवांसह सत्यनारायणाचे यथासांग पूजन केले व सत्यनारायणाच्या कृपाप्रसादामुळे आनंदी झाला. त्याने प्रत्येकाने नौका नदीत लोटून आपल्या घरी गेला. नंतर साधुवाणी जावयाला म्हणाला, ही पहा माझी रत्नपुण्य नगरी. असे बोलून द्रव्याचे रक्षण करणारा एक दूत त्यांनी घरी पाठवला. तो दूत नगरात गेला व साधुवाण्याच्या भार्येला पाहून त्याने नमस्कार केला. हात जोडून त्याला अपेक्षित असे बोलणं वाक्य बोलून लागला. तो म्हणाला, बांधव व पुष्कळ द्रव्यासह साधुवाणी आपल्या जावयाला बरोबर घेऊन नगराच्या जवळ आले आहेत. असे दूताचे वाक्य ऐकून आनंद झालेल्या साधुवाण्याच्या भार्याने मुलीला सत्यनारायणाचे पूजन करण्यास सांगितले व लवकर पत्नी दर्शनासाठी निघून गेली. आईचे वाक्य ऐकून तिने सत्यनारायणाचे व्रत पूर्ण केले, परंतु प्रसाद भक्षण न करता ती पती दर्शनासाठी उत्सुक झालेली ती तशीच गेली. त्यामुळे रागवलेल्या सत्यनारायण प्रभूंनी तिची पती असलेली नौका द्रव्यासह बुडवली. त्यावेळी त्या ठिकाणी असलेल्या कलावतीला तिचा पती दिसला नाही. त्यामुळे अत्यंत शोक होऊन विहळ होऊन ती भूमीवर रडत पडली. बुडालेली नौका व दुःखी झालेली आपली कन्या पाहून भयभीत अंत करणाऱ्या साधुवाणी नवगडांचा हा काय चमत्कार आहे असे म्हणून विचार करू लागला. नंतर लीलावती आपल्या कन्याची ती अवस्था पाहून दुःखी झाली व आक्रोश करून आपल्या पतीला म्हणाली, अहो एवढ्या थोड्याच अवधीमध्ये नौकेचा कलावतीचा पती कसा अदृश्य झाला? कोणत्या देवाच्या अवकृपेमुळे हे झाले मला समजत नाही. सत्यनारायणाच्या महात्मा जाणण्यास कोण समर्थ आहे व त्याच्या क्रोधामुळे असे झाले नसेल ना? असे बोलून स्वजनासह दुःख करू लागली. नंतर मुलीला पोटाशी धरून रडू लागली. इतक्यात पती नाहीसा झाल्याने दुःखी झालेल्या कलावतीने पतीच्या पादुका घेऊन सती जाण्याचा निश्चय केला. धार्मिक व सज्जन असा साधू आणि आपल्या भार्येसह मुलीच्या अशा प्रकारचे चरित्र पाहून अतिशोकाने संतप्त झाला व सत्यनारायणानेच नौका नाहीशी केली असेल, कारण त्याच्या मायेचे मी मुग्ध झालो आहे. नंतर सर्वांना बोलवून साधुवाण्याने मनोरथ पूर्ण झाल्यास मी सत्यनारायणाची पूजा करेल असे सांगितले. नंतर तिथे एक आकाशवाणी झाली. आकाशवाणीमध्ये सत्यनारायण म्हणाले, हे साधू, तुझी कन्या जर घरी जाऊन माझा प्रसाद भक्षण करेल तर तिचा पती तिला प्राप्त होईल. हे ऐकताच ती घरी गेली व प्रसाद भक्षण केला. पुन्हा बंदरात येऊन पाहते तिचा पती तिच्या दृष्टीस पडला. नंतर कलावती आपल्या पित्यास म्हणाली, आता आपण लवकर घरी चला, आपण उशीर काय करतात? मुलीचं हे वाक्य ऐकून साधुवाणी अतिशय आनंदी झाला व त्याने यथाविधी सत्यनारायणाचे पूजन केले. नंतर तो साधुवाणी धन व बांधवांसह आपल्या घरी गेला. प्रत्येक पौर्णिमा व संक्रांत या दिवशी सत्यनारायणाची पूजा करून तो या लोकी सुखी झाला. शेवटी सत्यनारायण प्रभूच्या सत्यलोकात गेला. या ठिकाणी सत्यनारायण कथेचा 4था अध्याय पूर्ण झाला. इति 4th अध्याय समाप्त. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ आपण श्री सत्यनारायण कथेचा 5वा अध्याय प्रारंभ करत आहोत. स्वतः सांगतात, मुनियो, आणखीन एक कथा सांगतो ती श्रवण करा. पूर्वी अंगध्वज नावाचा एक राजा प्रजेचे पालन करण्याविषयी अति तृप्त होता. त्याने प्रसादाचा त्याग केला, त्यामुळे त्याला काय दुःख झाले हे मी तुम्हाला सांगतो. तो राजा एकदा अरण्यातून सिंह, वाघ वगैरे प्राण्यांना मारून वडाच्या झाडाजवळ आला व एक गवळी आपल्या बांधवांसह भक्तियुक्त अंतःकरणाने सत्यनारायणाचे पूजन करीत आहेत असे राजाला दिसले. परंतु राजा हे सर्व पाहून त्या ठिकाणी गेला नाही. त्याने सत्यनारायणाचे भगवंतास नमस्कारही केला नाही. तरी सुद्धा गवळी लोकांनी सत्यनारायणाचा प्रसाद राजापुढे आणून ठेवला. नंतर भक्तिभावाने सर्व गोप बांधवांनी प्रसाद भक्षण केला. आनंदी झाले. राजा मात्र प्रसादामुळे अत्यंत दुःखी झाला. राजाचे 100 पुत्र व धनधान्य सर्व नाश पावले. हे सत्यनारायणाच्या अवकृपेमुळे झाले असेल हे राजाला वाटले व ज्या ठिकाणी गोपींनी सत्यनारायणाचे पूजन केले त्या ठिकाणी राहण्याचा निश्चय राजाने केला व नंतर गवळी लोकांच्या जवळ जाऊन भक्ती श्रद्धेने युक्त होऊन त्याने सत्यनारायणाचे पूजन केले. त्यामुळे अंगदच राजा धनधान्य पुत्र वगैरे परत संतुष्ट झाला व शेवटी वैकुंठात गेला. सर्व लाभ सत्यनारायणाच्या पूजनेमुळे झाला व सर्वांनी सत्यनारायणाचे पूजन करावे. जो कोणी अति दुर्लभ असे सत्यनारायणाचे व्रत करतो व फळ देणारी ही कथा भक्तिभावाने श्रवण करतो त्याला सत्यनारायणाच्या कृपेने धनधान्य व आदी वस्तूंचा लाभ होतो. जो दरिद्र असेल त्याला द्रव्य मिळते. जो बंधनात असेल तो बंधन मुक्त होतो. जो भयभीत झाला आहे तो सत्यनारायणाच्या पूजनेमुळे भीतीपासून मुक्त होतो. इच्छित संपूर्ण ऐश्वर्य या लोकी भोगून अंती तो सत्यनारायणाच्या नगरात जातो. ऋषीओ, जे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो ते सत्यनारायणाचे व्रत तुम्हाला सांगतो. विशेष करून कलियुगात सत्यनारायणाची पूजा फळ देणारी या देवाला कोणी काल, कोणी ईर्ष, कोणी सत्यदेवता, कोणी सत्यनारायण असे म्हणतात. नाना रूपे धारण करून सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा असा भगवान कलियुगात सत्यनारायण व्रत रूपी होईल. मुनिश्रेष्ठ, जो कोणी ही सत्यनारायणाची कथा पठण करेल किंवा श्रवण करेल त्याची सर्व पापे सत्यनारायणाच्या कृपेने नाहीशी होतील. या ठिकाणी सत्यनारायण कथेचा 5वा अध्याय पूर्ण झाला आहे. हरये नमः, हरये नमः. इति 5मोध्याय समाप्त. देवाला पुन्हा एकदा वाहून घ्या. बेलाचा पान, दुर्वेचा पान, तुळशीचा पान.
इति सत्यनारायण देवताभ्यो नमः नमः. आरतीचं ताट तयार करून घ्या. तू आता जेव्हा उठशील पूजेसाठी तेव्हा तुला वाकून सत्यनारायणाची आरती दाखवायची. ठीक आहे. कापूर घे, पूजेचं सामान, पूजेचं ताट घे, कापूर घे आणि येऊन घे. हॅलो.
जोडलेली होती. करू का चालू? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न करून सर्व कार्येषु सर्वदा सुख करता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची निर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उडशेंदुराची मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान श्रावण मात्रे मान रत्न खचित परात गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा शोभतो बरा रुंदुण तेनो पोरे चरणी गागरिया जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान श्रावण मात्रे मान कामना पूर्ती जय देव अंबोदर पीतांबर परिवर वंदना सरळ तोंड वक्र तोंड त्रिनयना दास रामाचा वाटपाये सजना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे दुर्वर वंदना जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान श्रावण मात्रे मान कामना पूर्ती लवलवती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषय कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेतुनी जळ निर्मळ वाये जुळजुळा कराव स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा बोळा नै विशाळा अर्धांगी पार्वती सुमनाच्या माळा विभूतीचे उधळण शतकंठ निळा ऐसा शंकर शोभे उम्मा वेळाळा देवी दैत्य सागर मंथन वै केले त्या माझी अवचित हळहळ सापडले तेत्वा सुरपण प्राशन केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले व्याघ्रांबर वंदर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मनजन सुखकारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघु टिळक राम दासांतरी दुर्गे दुर्गटबारी तुझविण संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी सर्वरेश्वर वंदे तारक संजीवनी जय देव त्रिभुवनी पाता तुझ ऐसे नाही चारी जमले परंतु न बोलवे काही विवाद करता पडलो प्रवाही ते तू वक्ता लागे पावस लवलाई प्रसन्न वदने प्रसन्न होती निजदाशा क्लेशा बाजून सोडी तोडी बहुपाशा अंबे तुझ वासून कोण पुरविला आशा नरारदल्ली न झाला पदभंग जलेशा जय देवी महिषासुरमर्दिनी सर्वरेश्वर वर्धे तारक संजीवनी जय देवी युगे 28 विठवरी उभा वामाई रकमाई दिस दिव्य शोभा कुंडलिका भेटी परब्रह्म आलेगा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा तुळसी माळा गळा करठे उनिकंठी कासे पीतांबर कस्तुर लल्लाटी देव सुरवर नित्ययती भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राती धन्य वेणुनाद अनुक्षेत्र पाळा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा साई रखुमाबाई राणी या सकळा ओवाळी तो राजा विठोबा सावळा ओवाळू आरत्या कुरवंट्या येती चंद्रभागे मजे सोडून या देती सिंध्य पताका वैष्णव नाचती पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णावा किती
आषाढी कार्तिकी भक्त जन येती ओ साधू जन येती चंद्रभागेमध्ये स्नान जे करती दर्शन हेळा मात्र तया होय मुक्ती केशवाशी नामदेव माधवाशी नामदेव भावे ओवाळती जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा सकमाई वल्लोबा राईच्या वल्लोबा काली लोटांगण वदीन चरण डोळ्यान पायन रूप तुझे प्रेमी आलिंगन अनंत पूजन भावे वायन म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या दृढं त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियत्वा बुद्ध्यात्माना प्रकृतिस्वभाव करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणादि समर्पयामि अच्युतं केशवं नाम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा मोरया सदा सर्वदा योग तुझा घडावा माझा घडावा उपेक्षू नको गुणवंतानंता रघुनायका मागणेची आता जय जय रघुवीर समर्थ
नौका त्याच मार्गानी नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी होती व्यापारी साधू बाण्याची रीत पाहण्यास आला पूजनाची उल्का मुकुत्यास बोले ऐकावे व्रत नारायणाचे अचरावे मनो